हालत बघा, माझी हालत बघा. वाईट घातलंय पूर्ण खराब होणार आहे आणि आम्ही दोघांनी वाईट घातलंय त्याच्यावर. मी तर कालचंच घातलंय, मला माहिती आहे की खराब होणार आहे. आणि आता निशांत आणि मी डायरेक्ट जाणार घरी. मग निशांतला काहीतरी खायला देईन बनवून आणि मग निशांतला पाठवून टाकेन, कारण त्याचं काम आहे ना. तुला ऑरेंज घेतो, साधं घेतो. साधं मला काय नको, मला त्या दिवशी आवडलं नाही ते. हे काय आहे निशांत? हा काय फॉग आहे, काय आहे हा? सॉरी, आता काय करायचं? पुढून असेल ना. आम्हाला इथे जायचं होतं आणि आम्ही इथे आलो आणि आता हा माझ्यावर टाकतोय की माझ्यामुळे आलो. तू बोलते ए मी ढगं दाखवत होती ती आणि तू बोलतोय की ढगं नाही आहेत ती. घाबरव नकोस. पण मला खरंच जाणून घेते काय आलो ना. घरी अरे घरी आहे. निघ आणि येऊ नको परत कधी. तुझा बाप पण बोलला ना मला काय शी काय गाडीची चावी. माम शी चुप जा आणि शूज घालून आतमध्ये नको जाऊ. बापरे तुझ्यापेक्षा मोठं ते वाटतंय. बाय लवकर या. बाय. कडी नको लावू बाहेरून, मी लावते तुझा. बाय लवकर ये, नीट जा. निशांत निघाला, त्याला काम होतं म्हणून बँड्राला चाललाय तो. त्याचा एवढा मोठा कीबोर्ड घेऊन ट्रेननी जाईन आता. आणि मी आता घरी एकटीच आहे तर मी कपडे धुवून टाकेन आणि 8 वाजता, आता 8 वाजले तर 8 वाजता पाणी येतं. हा तर दोन्ही टाकी भरून जाईन. मी कपडे धुवेन. कपडे धुतल्यानंतर तो मला बोलला डाळ भातच बनव, मी येऊन जेवून झोपून जाईन. आणि माझं असं आहे की मी झोपून गेली तर मग दरवाजा उघडणारच नाही. तो बाहेर अर्धा 1 घंटा ठोकत राहीन, मी झोपलेली असेल. असंच करते मी. माझी मम्मी, पप्पा, निशांत, काका सर्वांनी हे केलं आहे, एक्सपिरियन्स केलं आहे. एकदा तर मी झोपले, ह्या लोकांनी दरवाजा तोडून टाकला आणि मग आले आतमध्ये. असं 2 वेळा झालं आहे. एकदा पप्पाच्या वाल्या घरी तिकडे आणि एकदा इथे. डायरेक्ट दरवाजाच तोडून टाकायला लागतो. निशांत पण 1-1 तास बाहेर उभा आहे ठोकत. आता मी पण थोडा आराम करेन, झोपून जाईन. मन तर काय करत नाही काय करायचं. निशांत मॅच लावून गेलाय, पहिलं ते बदलेन, मग काहीतरी मूवी बघत बसेन. काय करू ना, एकटी आहे तर खूप कंटाळा येतो यार घरी मला. आता निशांत आहे ना आणि मी आता 10 वाजता जेवण बनवायला जाते, कारण आम्ही सोबतच नाश्ता केला होता आणि निशांतचा फ्रेंड पण होता पण त्यांनी काही खाल्लंच नाही. सो ते दोघं निघाले, मी तर टाईमपास केला आणि भूक तर काय लागली नव्हती. पण आता निशांत बोललाय डाळ भात बनवून ठेव, मी येऊन जेवीन. तर आता मी 10 वाजता फक्त डाळ भातच बनवणार आहे, कारण निशांत बोलला आहे की त्याला डाळ भातच खायचा आहे फक्त. आणि तो नाही आहे घरी तर मला जरा बोर होत आहे, खूप बोर होत आहे. तर मी आता तांदूळ लावते आणि भात लावते आणि डाळ डायरेक्ट कुकरमध्येच लावून टाकेन. पण ते पण मी काढून ठेवलंय, पण माझं नुसतं इकडे तिकडेच राऊंड मारते मी यार. मला करमतच नाही, समजत नाही काय करू यार. ठीक आहे, पहिलं ते करते, मग विचार करते नंतर काय करू.
आता डाळ भात पण झालाय बनवून. आता समजत नाही काय करू, म्हणून कपडे पण सुकवले, कपडे काढले पण. आता एवढे कपडे घडी घालते बसून, काय करू ना. आणि मूवी बघून झाले, 2 मूवी बघून झाले माझे. आणि निशानला कॉल केलेला, निशान बिझी आहे, तो निघेन तेव्हा मला कॉल करेन बोलला. सो आता मी एकटी खूप बोर होते आहे, म्हणून मी सॉन्ग ऐकते. किती रिलेटेबल गाणं ऐकते. मस्त झाली आहे ना डाळ. ही मी गुड्डी ताईकडनं शिकून आली आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं घी वगैरे टाकून बनवून एकदम, आणि एवढी मस्त लागते ना. आणि मला डाळीचं पाणी प्यायला खूप आवडतं. तर पण खूप गरम आहे. थंड झाले की मी मस्त चिल करते. अजून आला नाही आणि त्याची ट्रेन पण सुटली. तर मग त्याने मला कॉल केला आणि मला आदित्य मी 4 वाजता येईन, तू जेव आणि झोप. आणि मी त्यासाठी जेवण बनवलेलं. तर आता काय ऑप्शन नाही आहे. तो गाडी पण इथेच ठेवून गेला आहे विरारलाच. तो गाडीने नाही, ट्रेनने गेलेला. तर मी आता छावा मूवी बघते आहे. झोप येते मला, पण एकटी मला झोपच लागत नाही, घरी कोण नाही. तर मग मला काय समजत नाही मी काय करू. जेवली पण मी थोडंसं जेवली, मला जेवण पण जात नव्हतं. आता मला वाटतं मी TV बघता बघता झोपून जाणार आहे. अरे निशांत राहणार आहे बाहेरच ठोकत दरवाजा. सो आता निशांत आल्यावरच मी कंटिन्यू करेन. आणि आय थिंक आता झोपून. रात्री आला, झोपला 6 वाजता. आता परत सकाळी उठून निघालाय. हा नीट जा. आणि जास्त लेट होत असेल तर नकोच येऊ. फक्त झोपायसाठी नको येऊ इथे, मी हाय म्हणून. हा काय काय लागलंय तुला? काय चाललंय तुझं? काय चाललंय तुझं? काय पाहिजे तुला? आता निशांतला जायचं होतं. तो रात्री आला 7 वाजता आला. तो आला, जेवला पण नाही, असाच झोपून गेला. आणि तो अर्धा तास बाहेर दरवाजा ठोकत होता आणि मी झोपलेली. मला माहिती होतं असंच होईल. चाय पण अर्धाच पिला. त्याला सकाळी त्याला बोलली जेवून जातो, नाही लेट होत होता. त्या रोहन त्याचा मित्र त्याचा कॉलवर कॉल. आणि हा सर हा कुठेच कधीच टाइमवर नाही पोचत. तर आता मी पण चाय पिते. निशांच्या कपमध्येच पिते. कशाला दुसरा कप काढू बरं. थोडाच चाय बनवायला ना मी शिकली पाहिजे. आता मी 2 कप बनवायचे असेल ना तर 3 कप बनतात माझ्याकडनं. ते चायच पिन. माझं चाय नाही चांगला बनत. माझं बाकी सर्व तरी बनेन जरा खाण्यापिण्यासारखं, चाय नाही. अप्लाय करायचं आणि ते अर्धा तास ठेवायचं. अर्धा तास झाल्याच्या नंतर तुम्हाला ते थंड पाण्याने धुवायचं आहे. सो मी तुम्हाला आज मी माझ्या हेअरला लावणार आहे. तुम्ही बघा. हे मम्मीने आजच आताच ब्लॉग पोस्ट केलाय, तो मी बघते आहे. मी एकदम शॉक झाली, अरे मम्मी दिसते मला ह्याच्यात. तर वाटतं मोनूने मम्मीला फायनली एडिट करून दिलंय. सो तुम्ही पण जाऊन बघा मम्मीचा रिसेंट ब्लॉग. त्यामध्ये त्यांनी त्याचा टायटलच आहे क्विक स्किन केअर टिप्स अँड मेकअप ट्युटोरियल. सो तुम्हाला तुम्ही जे मला विचारतात, जे मला माहीत नाही, जे मला माझ्या मम्मीकडनं समजतं, मम्मीला बघून मी जे करते ते डायरेक्ट मम्मीने पोस्ट केलं आहे. सो मम्मीच्या चॅनलचं नाव काय, निशा गायकवाड करून तिचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे. मी इफ माझ्या डोक्यात असेल तर मी लिंक टाकेन ह्याच्या खाली. आणि आता आहे आज 14 एप्रिल आहे. आज जयंती आणि मला माहीत नाही. आणि निशांत गेलाय वाजवायला आणि मी एकटी आणि मी कुठेच नाही जाऊ शकत. सो आय थिंक आज जर मी बँड्राला गेली, कोणी मला बोलवलं, मला माहीत नाही मी जाईन की नाही जाईन. तर मी घरीच आहे आज काय स्पेशल नाही आहे, कारण निशांतच नाही आणि घरी कोणच नाही आहे. सो मला काही आयडिया पण नाही आहे की या दिवशी कसं काय. लास्ट इयर मी गेलेली, मला थोडंफार
आवडलं होतं तिकडे, म्हणजे जसं पण खूप गर्दी आणि मला ते समजत नव्हतं. आणि या टायमाला तर निशांतच नाही तिकडे, तर तो मला घेऊन नाही गेला. तर मग मी आता रेडी होते, मी सर्व बिछाना वगैरे उचलते. निशांत आताच गेला आहे, तर मी सर्व घरबीर साफ करते आणि बघू मग. मी आजचा व्लॉग इथेच एंड करते आणि कंटिन्यू करेन मी आता, पण मला म्हणजे ह्याच्यानंतरचा जो मी आज जे पण काय करते ते उद्या पोस्ट करेन. सो थँक्यू तुम्ही लोकांनी इथपर्यंत बघितला त्यासाठी. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.